नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप प्रकरण 24. जरी समजा मला स्टुडिओ सोडावा लागला असता तरी आमच्या तिघांच्या आयुष्यात म्हणण्यासारखा काही फरक पडला नसता. आर्थिकदृष्ट्या तर काही प्रश्न नव्हताच, पण व्यावसायिकदृष्ट्याही तसा फारसा फरक पडला नसता. जो काही फरक पडणार होता तो फक्त या प्रकरणात आमची मानहानी झाली असती त्यामुळेच. ती टाळण्याचे जे ट्रम्प कार्ड माझ्या हातात होते ते म्हणजे मुळात वाद ज्या कारणाने होत होता ते दादाजींचे वारसा पदच चॅलेंज करणे. खऱ्या अर्थाने अजिंक्य हा दादाजींचा मुलगा होताच कुठे, पण हे गुपित सिद्ध करणे कठीण होते आणि त्याहीपेक्षा ते उघड करणे कदाचित अधिक बदनामीकारक झाले असते. ते गुपित उघड करण्यात धोका असा होता की दादाचे असतानाच माझे आणि चंद्रकलेचे अवैध संबंध होते हे उघडपणे मान्य करण्यासारखे होते. आणि याचाच अर्थ अजिंक्यने आपल्या अर्जात आमच्या संबंधावर जे आरोप केले होते ते मान्य करण्यासारखे होते. हे रहस्य केवळ माझ्यात आणि चंद्रकलेतच राहिले होते. त्याला प्रत्यक्ष पुराव्याची जोड मिळवणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. वृत्तपत्रांतील विविध तऱ्हेचे गॉसिप्स, कव्हर स्टोरीज येत. त्यांच्या पार्श्वभूमीवर हळूहळू खटला आकारला येत चाललेला. खटल्यात आम्ही चौघेही प्रतिवादी होतो. सर्व प्रकारची कागदपत्रे आता कोर्टात हजर झाली होती. कोर्टात मार्था उपस्थित राहत नसे. कोर्टाचे मत आमच्याविषयी प्रतिकूल होण्याची शक्यता आम्हाला गृहीत धरावी लागली. याचे कारण 19-20 वर्षांचा एक तरुण मुलगा स्वतःचा वारसा हक्क सिद्ध करण्यासाठी आपल्या आईविरुद्ध आणि वडिलांच्या विश्वासू सहकार्याविरुद्ध कोर्टात उभा होता. आम्ही आमच्या कैफियतीत ट्रस्टच्या सुरक्षिततेसाठी कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सर्व हिशेब कोर्टाला सादर करण्याचे आश्वासन दिलेलेच होते. जेवढी माहिती या प्रकरणात आवश्यक असणार होती तेवढी सर्व कोर्टाने मागणी करण्यापूर्वीच आम्ही आमच्या कैफियतीत आपण होऊन दिलेली होती. प्रत्येकाची स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे होतीच, पण ट्रस्टच्या वतीने एक सामुदायिक प्रतिज्ञापत्रही होतं. जे भाराभर कागद कोर्टात दाखल केले गेले आणि ज्या मागण्या केल्या गेल्या त्यावरून ठाकूर कोर्टाने जे इश्यूज फ्रेम केले ते खालीलप्रमाणे. 1. ट्रस्ट मूळच्या अटीनुसार चालवला जातो आहे किंवा काय. 2. ट्रस्टच्या आरंभापासूनचे अगदी अद्ययावत हिशोब पाहून ट्रस्टचा कारभार ट्रस्टच्या हिताच्या दृष्टीने चालतो किंवा काय. 3. अजिंक्य वयात येण्यापूर्वी ट्रस्टची फेररचना करण्याची आवश्यकता आहे किंवा काय. 4. ट्रस्टचा कारभार सांभाळण्या इतपत अजिंक्य याने पात्रता निर्माण केली आहे किंवा काय. 5. मी स्वतः आणि इतर ट्रस्टीज विशेषतः चंद्रकला यांनी संगनमत करून अजिंक्य याचे हितसंबंध धोक्यात आणले आहेत किंवा काय. 6. अजिंक्यच्या शिक्षणाची किंवा चरितार्थाची चंद्रकलेकडून आबाळ झाली आहे किंवा काय. या मुद्द्यामुळे चंद्रकलेचे आणि माझे जे काही संबंध होते त्याला कोर्टाच्या दृष्टीने काही महत्त्व राहिले नाही आणि जे मुद्दे विचारात घेऊन पुरावा सादर करायचा होता ते मुद्दे आमच्या विरुद्ध जातील असे मला वाटत नव्हते. परंतु हा आमचा अदमास चुकीचा निघाला. ठाकूर कोर्टाचे आमच्याबाबत प्रतिकूल मत का झाले हे कळणे फार कठीण होते. ही गोष्ट खरीच होती की अजिंक्यचे गरगाट कंपनीचे वकील श्री अजित देसाई निष्णात कायदेपंडित होते. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा आक्रमक उद्दामपणा होता. मधून ते जे भाष्य करीत त्यामुळे या युद्धाचे स्वरूप एक तरुण एकाकी मुलगा आणि त्याला लुबाडणाऱ्या 4 सराईत व तथाकथित प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लोकांचा कट असे होई. कोर्टही अधूनमधून जे प्रश्न विचारी त्यावरून कोर्ट या साऱ्या प्रकारात आमच्याविषयी प्रिज्युडिस झालेले आहे हे अगदी सहज लक्षात येईल. श्रीमंत आणि सत्ताधीश व्यक्तींबद्दल एक छुपा राग नाहीतरी बहुतेक कोर्टांच्या मनात असतोच, कारण श्रीमंती आणि सत्ता या दोन्हींच्याही ठायी दुसऱ्यावर अन्याय करण्याचे सामर्थ्य असते. वास्तविक ट्रस्टच्या कारभारातील आर्थिक व्यवहारावर तक्रार करावी अशी फारशी जागा नव्हती, पण एकूण उत्पन्नाच्या 10% रॉयल्टी ट्रस्टला वर्ग करून सुद्धा माझे उत्पन्न लक्षात येणे इतके मोठे होते. एकट्या राजनर्तकी या चित्रपटाने मला 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळवून दिली होती आणि ती कुणालाही मत्सर वाटायला पुरेशी होती.
सप्रे हे जुने व्यवस्थापक एक प्रकारे माझे आज्ञांकित होते. त्यांना पगारादाखल जरी 5,000 रुपये मी देत असलो तरी माझ्या खाजगी हिशोबातून मी त्यांना 5% भागीदारीही दिली होती. त्याचीही रक्कम गेल्या 10-15 वर्षात 20 लाखावर गेली होती. चंद्रकला तर दादाजींची पत्नी, डिस्ट्रीब्युशन ऑफिसची एकमेव मालक. तिचेही उत्पन्न कोणालाही हेवा वाटावा इतके मोठे होते. तिच्या उत्पन्नाच्या मानाने अजिंक्यवर तिने केलेला खर्च तसा नगण्य होता. शिवाय अजिंक्यची सारी जबाबदारी तिच्यावरच होती. आजपर्यंत अजिंक्यवर केलेला सर्व खर्च लक्षात घेतला तर त्याच्या परदेशी गेल्यानंतर झालेल्या खर्चाव्यतिरिक्त त्याच्यावर दरमहा 1,500-2,000 रुपये खर्च झाले होते. सॉलिसिटर काळे यांच्या लीगल चार्जेसमुळे त्यांच्याही खात्यावर बरीचशी मोठी रक्कम खर्ची पडली होती. आणि आता ते प्रत्यक्ष व्यवसाय करीत नसले तरी राजहंस कला मंदिराचे, माझे आणि चंद्रकलेच्या स्वतःच्या मालमत्तेचे काम त्यांची फर्म करत होतीच. त्यांनाही काही लाख रुपयांचा मोबदला आमच्याकडून दिला गेला होता. आमच्या उत्पन्नांचे जे कागदोपत्री आकडे होते त्याच्यावर अजिंक्यच्या वकिलांनी तुष्यतापूर्वक भाष्य केले होते. एका हिअरिंगला काळे आधार घेत घेत कोर्टात आले होते. तेव्हा मोठ्या नाटकीपणाने अजिंक्यचे वकिलांनी बोट दाखवून त्यांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले, हे माझे सन्माननीय वकील मित्र आता जरी प्रत्यक्ष वकिली व्यवसाय करीत नसले तरी त्यांच्या सुपीक डोक्यातून दादाजींच्या मृत्यूपत्राचा आणि ट्रस्ट डीडचा मसुदा लिहिला गेला आहे. त्यांनी आपली सर्व बुद्धी वापरून सर्व सत्ता राघवकडे गेली पाहिजे याची काळजी घेतली आहे. हे चौघेही जण या कटातले भागीदार आहेत. सर्वांनी एकत्र येऊन दादाजींची संपत्ती लुटलेली आहे. सर्वसामान्यतः ज्या कामासाठी 1,000 रुपये वकील फी म्हणून आकारता आली असती त्या ठिकाणी यांना 10,000 रुपये मिळत गेल्यामुळे त्यांनी आपल्या वकिली व्यवसायातील नीतितत्वांना मुरड घातली आहे. प्रतिवादींनी सादर केलेल्या हिशोबावरून हे लक्षात येईल की त्यांनी लाखो रुपयांची वाटणी परस्परात करून घेतली. या एकाच गोष्टीमुळे कोर्ट रिसिव्हर नेमून सारी मालमत्ता ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. माझे विद्वान मित्र सॉलिसिटर काळे यांच्याबद्दल मला आदर आहे. त्याने आपल्या व्यवसायात खूप मोठी प्रतिष्ठाही मिळवलेली आहे. पण वाढत्या वयामुळे आपण काय करतो आहोत याचं भान त्यांना उरलेलं नाही. हा खटला 5-10 वर्षे रेंगाळत राहील आणि त्यानंतर राजहंस कला मंदिर अस्तित्वात असेलच अशी काही हमी देता येणार नाही. शिवाय दादाजी विकलांग होते, शेवटच्या घटका मोजत होते. तेव्हा आपण काय मृत्यूपत्र करतो किंवा ट्रस्ट डीडच्या रूपाने आपण कोणते अधिकार कुणाला देतो याचे भान त्यांना असणं शक्य नव्हतं. त्या परिस्थितीचा उघड उघड गैरफायदा घेतलेला जाणवतो आहे. म्हणून आमची मूळ मागणी आहे की कोर्टाने मालमत्ता रिसिव्हरच्या ताब्यात ताबडतोब द्यावी, म्हणजे मालमत्ता सुरक्षित राहील. माझे अशील अजिंक्य कामत हे वयात येईपर्यंत आणि ट्रस्टच्या 4थ्या कलमानुसार ट्रस्टची पुनर्रचना होईपर्यंत मालमत्तेची नीट सांभाळ होईल. कोर्टाने सॉलिसिटर काळ्यांना प्रश्न विचारला की रिसिव्हर नेमायला तुमची काही हरकत आहे काय. तेव्हा थरथरत काळे उभे राहिले आणि म्हणाले, दादाजीचा मी 40 वर्षांहून अधिक काळ अत्यंत विश्वासपात्र असा कायदेशीर सल्लागार आहे. ट्रस्ट डीड व मृत्यूपत्र हे त्यांच्या सांगण्यावरूनच मी केलेले आहे. आणि हे जेव्हा मी केलं तेव्हा दादाजींची मनस्थिती व शरीर प्रकृती अगदी खणखणीत होती. ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या डीनसमोरच ही दोन्ही कागदपत्रे वाचून दाखवली गेली. दादाजींनी ती पसंत केली आणि उत्साहाने त्यांनी त्यावर सह्या केल्या. माझे तरुण वकील मित्र माझ्यावर कट कारस्थान केल्याचा आरोप करतात. हा माझा वैयक्तिक अपमान आहेच, पण वकिली व्यवसायाच्या प्रतिष्ठेवरही आघात आहे. त्याबद्दल जे काही करायचं ते बार काउन्सिल पुढे हे प्रकरण मी नेऊन करीनच. आपल्या आशिलाचे हितसंबंध सांभाळणं हे जसं त्यांचं कर्तव्य आहे तितकंच वकिली व्यवसायाची प्रतिष्ठा सांभाळणं हे देखील त्यांचं कर्तव्य आहे. परंतु सभ्यता ही गोष्ट कुणी कुणाला शिकवण्यात अर्थ नाही. आम्ही आमच्या पहिल्या जबाबातच म्हटले आहे की आहे यापेक्षा चांगली व्यवस्था न्यायमूर्तींनी करावीशी वाटत असेल तर ती करायला हरकत नाही. पण आहे यापेक्षा अधिक चांगली व्यवस्था करणे शक्य असते तर आम्हीच ती केली नसती का.
दादाजींच्या मृत्यूनंतर योग्य त्या माणसाच्या अभावी स्टुडिओची वाताहात झाली होती. कामगार संपावर गेले होते. चित्रपट निर्मिती थांबली होती. माझे सहकारी श्री राघव हे एक नामवंत दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते होते. त्यांना कामगारांनी आणि आम्ही सर्वाधिकार देऊन बोलाविले, म्हणून त्यांनी स्टुडिओची जबाबदारी घेतली. ही जबाबदारी घेण्याची त्यांना मुळीच आवश्यकता नव्हती, पण दादाजींनी त्यांना आपला मानसपुत्र मानलं होतं. एवढंच नव्हे तर आपला मुलगा हयात असताना स्वतःचा अंत्यविधी राघव यांनी करावा असं लिहून ठेवलेलं होतं. राघव दादाजींचे शिष्य आहेत आणि म्हणून राजहंस कलामंदिराची प्रतिष्ठा त्यांच्यामुळेच वाढली, ही वस्तुस्थिती आहे. आज आम्हा सर्वांनाच मिळालेले पैसे तुम्हाला दिसतात, पण पैसे काही आपोआप उत्पन्न होत नाहीत. राघव यांनी प्राणपणाने आणि निष्ठेने कारभार केला म्हणून ही सुबत्ता तुम्हाला दिसते आहे. त्यानेही राजहंस कलामंदिराची तिजोरी भरून काढली, ती नवनवे चित्रपट निर्माण करून. हे त्यांचं एकट्याचं यश नाही. कुणा मत्सरग्रस्त माणसानं मागचा सारा इतिहास लक्षात न घेता बिनबुडाचे काही आरोप केले तर कोर्टाने ते विचारात घ्यायचं काही कारण नाही. राजहंस स्टुडिओ हे एक कलामंदिर आहे. हा काही लोखंडी सामानाचा कारखाना नाही. कोणतीही कला निर्मिती हा एक प्रकारचा जुगार असतो आणि या जुगाराची झळ राजहंस कलामंदिराला लागू नये म्हणून नफ्या तोट्यात राजहंस कलामंदिराला भागीदार करून न देता एकूण अर्थव्यवहाराच्या 10% एवढी मोठी रक्कम राजहंस कलामंदिरात जमा होत आहे. या रकमेतूनच आणखी एका स्टुडिओचा फ्लोअर बांधला गेला. नवनवी मशिनरी आली आणि जवळपास 1 कोटी रुपयांहून अधिक भर पडली. दादाजींनी राघववर विश्वास टाकला, त्याचं राघवनं चीज केलं. राघव, श्रीमती चंद्रकलाबाई आणि व्यवस्थापक सप्रे यांच्या इतकी निष्ठावंत मंडळी शोधूनही सापडणार नाहीत. दादाजींचा मुलगा अजिंक्य या खटल्यातील वादी, यास या व्यवसायात येता यावं, त्याची पात्रता वाढावी म्हणून त्याचं शालेय शिक्षण झाल्यावर त्याला अमेरिकेत चित्रपट विद्या शिकण्यासाठी पाठवण्यात आले. ट्रस्टींचा हेतू जर अजिंक्यला स्टुडिओचा कारभार मिळू नये असा असता तर त्याला या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाठवलेच नसते. कोर्टाला माझी अशी विनंती आहे की आत्ताच्या व्यवस्थापनात कोणताही बदल करणं म्हणजे राजहंस कलामंदिर बुडविण्यासारखंच आहे. कला निर्मिती ही कोर्ट रिसिव्हरची जबाबदारी कशी काय होऊ शकणार? आणि कोणत्याही निर्मितीमागचा धोका कुठलाही सरकारी अधिकारी घेऊ तरी कसा शकणार? चित्रपटाचा व्यवसाय हा एक जुगारी व्यवसाय आहे, याचा विसर पडू देता कामा नये. धोका तर त्यात आहेच. व्यवसाय जर थांबला तर डिस्ट्रीब्युशन ऑफिस बंद करावं लागेल, कामगारांना काढून टाकावं लागेल, यंत्रसामुग्री गंजत पडू लागेल आणि नाना प्रकारच्या समस्या निर्माण होतील की ज्यांचे निवारण कोर्ट किंवा कोर्टाचा प्रतिनिधी यांना करणं शक्य होणार नाही. फार तर कोर्टाने महिन्याच्या महिन्याला हिशेब सादर करायला सांगावेत. त्याचप्रमाणे ट्रस्ट आणि ट्रस्ट प्रॉपर्टी यावर कोणताही नवा बोजा निर्माण होणार नाही याबद्दल हमी मागावी, परंतु चालत्या गाड्याला खीळ घालू नये. कोर्टाने मध्येच हस्तक्षेप करून विचारले, 4ही ट्रस्टीजना या व्यवहारात अवाजवी नफा होता. ही गोष्ट तर प्रतिवादींनी सादर केलेल्या आकडेवारीतूनच सिद्ध होते. शिवाय प्रतिवादींशिवाय अन्य कोणी हा स्टुडिओ चालवू शकणारच नाही हे म्हणणं अतिशयोक्त आहे. नवीन चित्रपट निर्माण केलेच पाहिजे तसं थोडंच आहे. स्टुडिओ भाड्यानं देऊनही स्टुडिओचा कारभार करणं कोर्ट रिसिव्हरला शक्य होईल. शिवाय यामुळे यंत्रसामग्री गंजत पडणार नाही, उत्पन्नही चालू राहील. स्टुडिओची मालमत्ता मोजून स्टुडिओ दीर्घकालपर्यंत कुणाला चालवायला दिला आणि त्याबद्दल योग्य ती हमी कोर्टानं मिळवली तर अल्पवयीन अशा दादाजींच्या वारसावर अन्याय होणार नाही. शिवाय चित्रपट निर्मिती थांबली तर डिस्ट्रीब्युशन ऑफिस बंद पडेल अशी भीती आपण मला दाखवता. डिस्ट्रीब्युशन ऑफिस हे चंद्रकलाबाईंच्या खाजगी मालकीचे आहे. ते चालवण्याची ट्रस्टची जबाबदारी नाही. त्यांनी वाटल्यास अन्य चित्रपट डिस्ट्रीब्युशनसाठी घ्यावेत. माझ्या असं कानावर आलं आहे, अर्थात त्याची खात्री मी करून घेईनच, ते हे की अनेक चित्रपट निर्मात्यांची स्टुडिओ भाड्यानं घेण्याची तयारी आहे. सुट्ट्या सोडून जे सर्व कामांचे दिवस आहेत त्यांच्या दोन्हीही शिफ्ट्स भाड्याने घेण्याचा करार करायला या क्षेत्रातले मातब्बर प्रोड्युसर तयार आहेत.
कोणत्याही परिस्थितीत या स्टुडिओची मॅनेजमेंट मी आता आहे या ट्रस्टींच्याकडे ठेवू शकत नाही. 1-2 वर्षांचाच प्रश्न आहे. तोपर्यंत दादाजींचा वारस अजिंक्य हा वयात येईल. तेव्हा ट्रस्टची फेररचना करायची, ट्रस्ट रद्द करायचा, स्टुडिओ विकून टाकायचा किंवा तो चालवायचा या गोष्टींचा निर्णय घेता येईल. जवळपास 15 वर्षांहून अधिक काळ स्टुडिओ तुम्हा मंडळींच्या ताब्यात आहे. तुम्ही कारभार वाईट केला आहे असं मी म्हणणार नाही, पण तो स्टुडिओच्या दृष्टीनं अधिक किफायतशीरपणे करता आला असता असं म्हटलं तर गैर ठरू नये. पण माझ्या लेखी मूळ प्रश्न आहे तो वेगळाच. किती झालं तरी अजिंक्य कामत हे या देशातील परंपरेनुसार दादाजींच्या मालमत्तेचे एकमेव वारस आहेत. त्यांना आपली मालमत्ता सुरक्षित राहणार नाही अशी भीती वाटते. ट्रस्ट डीड आणि मृत्यूपत्र कोणत्या परिस्थितीत आले याची चौकशी पुढे होईल आणि जर असे सिद्ध झाले की त्यावेळेस दादाजींची प्रकृती आणि मनस्थिती निर्णय घ्यायला पात्र नव्हती, तर मग हा ट्रस्ट रद्दच करावा लागेल. आणि ट्रस्ट रद्द झाला तर आपोआपच दादाजींचा एकमेव वारस म्हणून ट्रस्ट मिळकतीचा अजिंक्य हा एकमेव मालक होईल. साक्षी पुरावे होतील तसतशी खरी परिस्थिती लक्षात येईल आणि मगच काय तो अंतिम निर्णय घेणे शक्य होईल. पण तोपर्यंत ट्रस्टचे व्यवस्थापन बदलावे असा जो माझ्यापुढे अर्ज आला आहे तो नाकारायला मला तरी समर्थ कारण दिसत नाही. वृत्तपत्रातून या साऱ्या खटल्याची जी वृत्ते प्रसिद्ध होत होती त्याचा नाही तरी जज ठाकूर यांच्या मनावर परिणाम झाला होता. त्यामुळे सर्व ट्रस्टींच्या विरुद्ध त्यांचे मन कलुषित झालेले असावे. जरी जज ठाकूर यांनी व्यवस्थापन बदलायचे ठरवले तरी वरिष्ठ कोर्टात दाद मागता आली असती, परंतु जनमानसावर त्यांचा आणखीनच विचित्र परिणाम झाला असता. पण काळ्याने आमच्याकडे पाहिले सुद्धा नाही. ते पुन्हा उभा राहिले आणि म्हणाले, माझ्या परीने न्यायालयास सर्व वास्तव परिस्थिती समजून सांगायचा मी प्रयत्न केला आहे. न्यायालयानं माझं म्हणणं मांडलं असतं तर नाईलाजानं आता मला जे करावं लागणार आहे ते करावं लागलं नसतं. ट्रस्ट डीड आणि मृत्यूपत्र हे मी स्वतः ड्राफ्ट केले आहेत, दादाजींच्या सल्ल्यानंच. पण तरीही दादाजींचं समाधान झालेलं नसावं. मला चंद्रकलाबाईंना किंवा कुणालाही विश्वासात न घेता त्यांनी अन्य वकिलांच्या साह्यानं आणखी एक कागद केलेला आहे. त्या बंद पाकिटात नेमकं काय आहे हे मलाही माहीत नाही, परंतु ट्रस्टवर जेव्हा गंडांतर येईल आणि कला निर्मितीच थांबण्याची शक्यता निर्माण होईल तेव्हा तो बंद लखोटा योग्य त्या अधिकाऱ्यांच्या समोर मी सादर करावा अशी त्यांनी मृत्यूपूर्वी मला विनंती केली आहे. हा लखोटा सीलबंद केलेला आहे. त्याच्यावर हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश बाळ यांची स्वाक्षरी आहे. दादाजींची आणि ॲडव्होकेट साळगावकरांचीही त्यावर स्वाक्षरी आहे. अगदी अपवादभूत परिस्थितीतच हा लखोटा मी वापरावा अशी त्यांची सूचना असल्यामुळे मला हा लखोटा सादर करताना मनापासून दुःख होत आहे. मी माझ्या अशिलाचा वचनभंग तर करीत नाही ना या भीतीनं मला अतिशय खंत वाटते. दादाजींचे व माझे संबंध केवळ अशील आणि वकील असे नव्हते, फार घनिष्ठ असे आमचे संबंध होते. माझ्या सल्ल्याशिवाय कोणताही व्यवहार त्यांनी कधी केला नाही. ह्या एकुलत्या एक बंदिस्त दस्तऐवजाबाबत मात्र त्यांनी अशी गुप्तता का बाळगावी हे मला समजत नाही. मला असं वाटतं की आजचा प्रसंग हा दस्तऐवज या न्यायालयापुढे हजर करण्याजोगा आहे, कारण दादाजींच्या सदिच्छांचा आज कळत नकळत अपमान होण्याची शक्यता आहे. इतके दिवस जतन करून ठेवलेली ही ठेव मी आता कोर्टाच्या स्वाधीन करणार आहे. कमीत कमी लोकांना या दस्तऐवजातील माहिती कळावी अशी दादाजींची इच्छा होती. म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की त्यांनी हा दस्तऐवज आमच्या सर्वांच्या समोर फोडावा, तो वाचावा आणि जेवढ्या लोकांना हा दस्तऐवज दाखवणं आवश्यक आहे तेवढ्याच लोकांना हा दस्तऐवज दाखवावा. कोर्टातले वातावरण एकदम गंभीर झाले. कोर्टातच सर्व संबंधित हजर होते. आपल्या ब्रीफकेसमधून काळ्याने एक मोठा जाडजूड लखोटा काढला. तो लाख लावून सर्वार्थाने बंदिस्त केलेला होता. कुणालाही तो फोडता येऊ नये एवढ्यासाठी कवर जिथे चिकटवलेले होते तिथे जस्टिस बाळ, ॲडव्होकेट, मॅजिस्ट्रेट
यांच्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के होते. या लखोट्याच्या मागच्या बाजूस केवळ अपवादभूत परिस्थितीतच हा लखोटा फोडला जावा अशी दादाजींच्या स्वाक्षरीची सूचना होती. लखोटा न्यायमूर्ती ठाकूर यांच्याकडे देता क्षणीच त्यांनी त्याच्यावर आपली सही आणि तारीखही नोंदवली. मग कात्रीने लखोट्याचा एक कोपरा त्यांनी कापला आणि लखोट्याच्या कोणत्याही भागाचा नाश होणार नाही अशा तऱ्हेने तो लखोटा उघडला. त्या लखोट्यात दुसरा एक लखोटा होता. त्याचीही पूर्वीच्या लखोट्याप्रमाणे सर्व काळजी घेतलेली होती आणि तिथेही संबंधितांच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्यावर न्यायमूर्ती ठाकूर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि तारीख घातली व तोही लखोटा उघडला. तर लखोटा उघडल्यानंतर 7-8 फोलिओचा जाड कागदावरील दस्तऐवज बाहेर आला. कुठल्या तरी चांगल्या घरंदाज सॉलिसिटरांकडेच हा दस्तऐवज निर्माण झालेला असावा असे जे त्या दस्तऐवजाचे अस्पष्ट दर्शन झाले त्यावरून कुणाच्याही लक्षात आले असते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.